जय गजानन श्री गजानन। शेगावचे श्री गजानन महाराज हे आजही आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात असा लाखो भक्तांचा विश्वास आहे। अनेकांना संकटाच्या काळात त्यांची कृपा अनुभवायला मिळाली आहे। आज मी तुम्हाला असा एक अनुभव सांगणार आहे जो एका भक्ताच्या आयुष्यात घडला असल्याचे सांगितले जाते। हा अनुभव श्रद्धा आणि भक्तीचा आहे। श्री गजानन महाराजांची भक्तांवर असीम कृपा असते याची अनुभूती नुकतीच आम्हाला आली। आमच्या घरातील सर्वांना श्री गजानन महाराजांवर अढळ श्रद्धा व विश्वास आहे। माझा मुलगा विशाल याने नाशिक येथून BE केली आणि फायनलला CETची परीक्षाही दिली। यावरून त्याला पुणे येथे MBA करिता विद्यापीठात प्रवेशही मिळाला, परंतु नाशिकच्या कॉलेजचे TC मिळायचे राहिले होते। TC मिळण्याकरिता अर्ज 15 दिवसाआधी करावा लागत असल्याने त्याने मित्राजवळ अर्ज भरून दिला व MBAचे कॉलेज सुरू झाले। प्रवेश तात्पुरता दिला होता। एका शुक्रवारी त्याला सांगण्यात आले की सोमवारी TC न दिल्यास तुझा प्रवेश रद्द करण्यात येईल। हे ऐकून त्याच्या तोंडचे पाणीच पडाले। नाशिकला जाऊन TC आणणे भाग होते। त्याने महाराजांवर संपूर्ण भार टाकून नाशिक येथे जाण्यास रात्रीच निघाला। नाशिकला कळले की मित्राने फॉर्म ऑफिसमध्ये दिलाच नव्हता। विशालने महाराजांचा धावा करून नवीन अर्ज दिला। या वेळेपर्यंत जेवणाच्या सुट्टीची वेळ झाली होती व तेथील कर्मचारी जेवणाकरिता जाणार होते, परंतु त्याचवेळी एका अनोळखी माणसाच्या रूपाने श्री महाराजच तेथे आले व त्यांनी सांगितल्यावरून विशालला त्याच दिवशी TC मिळाली व त्याचे काम झाले। वास्तविक फॉर्म भरल्यानंतर 15 दिवसांनी TC घ्यावे असा त्यांचा नियम असतानाही केवळ श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळेच त्याचा MBAतील प्रवेश रद्द होता वाचला। त्याने केलेल्या श्रमाचीही चीज झाले। जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमचा गणगण गणात बोते हा जयघोष कमेंटमध्ये लिहा आणि अशाच गजानन महाराजांच्या सत्य अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन।